सखींनो, स्वयंपाकघरामधले दूध, पालेभाज्या, सुकामेवा हा उष्णतेमुळे खराब व्हायला लागलाय का? कितीही झालं तरी दूध तुमचं सतत नासतं किंवा अगदी सुक्यामेव्याला सतत बुरशी लागते का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. याच्याच काही क्विक टिप्स तुम्हाला सांगते, रील शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम जाणून घेऊ दूध कसं टिकवायचं. नंबर 1, दूध दुकानातून किंवा डेअरीतून आणल्यावर लगेच उकळायला ठेवा. उन्हाळ्यामध्ये दूध न उकळता फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. दूध उकळताना मंद आचेवर किमान 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घ्या. दूध पूर्णपणे खोलीच्या तापमानाला अर्थातच रूम टेम्परेचरला आलं की त्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवा. गरम दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमधलं तापमान बिघडतं आणि दूध लगेच खराब होतं. नंतर आपण पाहूया भाजीपाल्याची साठवणूक कशी केली पाहिजे. यामध्ये नंबर 1 ते म्हणजे पालेभाज्यांची साठवणूक. यामध्ये कोथिंबिरी, मेथी, पालक अशा भाज्या आणल्या तर लगेच त्या आणल्या धुवू नका. सर्वात आधी त्या निवडून घ्या, त्याची मुळं कापून घ्या, सडलेली पानं बाजूला काढा आणि त्यानंतर भाज्या सुती कपड्यात किंवा पेपर नॅपकिन मध्ये गुंडाळून झिपलॉक बॅग मध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवा. आठवडाभर त्या नीट राहतील. नंबर 2, हिरव्या मिरच्या आणि लिंबा कशी साठवायची, तर त्यासाठी हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून तुम्ही डब्यामध्ये साठवा आणि लिंबू जास्त काळ टिकवायचं असेल तर खायचं तेल थोडंसं त्याला लावा आणि नंतर कागदाच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये ठेवून ते फ्रीज मध्ये ठेवा. नंबर 3, कांदे बटाटे हे दोन्ही कधीही एकत्र ठेवू नका. कांद्यातून निघणाऱ्या गॅसमुळे बटाटे लवकर सडू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कांदे बटाटे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्याऐवजी हवेशीर टोपलीत किंवा हवेशीर पिशवीमध्ये सावलीच्या ठिकाणी ठेवा. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सुकामेवा कसा साठवायचा. यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे सुकामेवा कधीही उघड्यावर किंवा साध्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका. तो नेहमी काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवा. नंबर 2, उन्हाळ्यामध्ये 4 महिने सुकामेवा कपाटात ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवला तर तो अधिक व्यवस्थित राहतो. नंबर 3, तुम्हाला सुकामेवा बाहेरच ठेवायचा असेल तर तो कढईमध्ये न तेल किंवा तूप ठेवता हलकासा भाजून घ्या आणि नंतर तो ठेवा. कायम व्यवस्थित राहील. अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पदार्थांची काळजी घेऊ शकता.